शालोम सबको, शुभ शालोम है ना, कारण सकाळी आणि नेहमी शालोम बोलायलाच पाहिजे. घरात येताना बाहेर जाताना नेहमी शालोम बोला. हमारी एक आदत है हमेशा, मेरी हमेशा एक आदत है पास्टर की, हमारे घर की एक आदत हमेशा है, जब भी हम घर में आते हैं ना हमेशा हम शालोम बोलते, और जेव्हा आम्ही घराच्या बाहेर जातो तेव्हा आम्ही नेहमी शालोम बोलतो. या गोष्टी बोलायला पाहिजे, म्हणजे देवाची तुमची शांती आहे. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करतास, गाडी चालवता, तेव्हा पहिल्या स्टार्ट मध्ये म्हणायचं शालोम, नाही का. मी नेहमी दर रोज सकाळी समजा बाहेर जातो किंवा नाही जात, नाही का, हमेशा मी नेहमी एकदा म्हणतो शालोम. म्हणजे काय असतं की प्रभूची शांती आम्हा बरोबर आहे, आणि खरंच प्रभूची शांती आपल्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. आज या गोष्टी तुम्ही काय केले पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे. या गोष्टींचा अनुभव घ्या, फक्त आराधनेमध्ये स्तुतीमध्ये नाही, तर कधी कधी परमेश्वर शब्दांमध्ये बोलता बोलता चालता चालता काम करतो. हालेलुया. तुम्ही प्रभू येशूचं एक किरदार तुम्ही बघितला असेल की तो वचनामध्ये जास्त प्रार्थना नाही करायचा, फक्त म्हणायचं येशू निघून जा. तो फक्त शब्द बोलायचा, बरा होऊन जा, चांगला होऊन जा. हालेलुया. बघितलं ना आपण. पण जेव्हा प्रेषितच्या नंतर जेव्हा येशू स्वर्गात जातो त्याच्यानंतर गोष्टी पाहिल्या पण प्रार्थना. पण त्याच्या आधी काय, येशू काय करायचा, फक्त बोलायचा. म्हणजे तुम्ही नुसतं बोललं तरी काम होतं. कधी कधी नाही का, तुम्ही ते एक्सपिरियन्स घेतलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय, प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा एक्सपिरियन्स घ्यायचा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये प्रभूला संतुष्ट करा, मोठ्या मोठ्याच नाही, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, नाही का. चपाती भात डाळ सोबत लोणचं असलं तर मजा येते ना, अजून आहे ना. लोणचं लागतं ना, लोणचं असलं की अजून जरा तोंडाला चव येते. पापड याच्या नंतर आले, पण लोणचं तर आपण रोज खातो. तर छोटीशी गोष्ट ती, लोणचं केवढंच असतं, एवढंच असतं. चपाती सारखं तर नाही खात, लोणचं एवढंच, लोणचं फोड एवढीच असते, पण ती खाल्ल्यावर किती मजा येते. म्हणजे तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देवाला ब्लेस करा, देवाला आशीर्वादित करा, नाही का. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देवाला तुम्ही संतुष्ट करा, म्हणजे प्रभू तुमच्यावर प्रसन्न राहील. हालेलुया. आज आपण प्रेषितचं पुस्तक मध्ये जाऊया. ह्याचं 7वां अध्याय आपण आज पाहूया. आणि नाही का 47, 48, 49, 50 48, 49, 50 48, 49, 50. प्रेषित की किताब इसका 7वां अध्याय 48 वचन आज हम पढ़ेंगे. परंतु परम प्रधान हाथ के बनाए घरों में नहीं रहता. परंतु परम प्रधान हाथ के बनाए घरों में नहीं रहता. जैसा कि भविष्यवक्ता ने कहा. हाँ, प्रभु कहता है. प्रभु क्या कहता है, देखो, स्वर्ग मेरा सिंहासन. प्रभु खुद कहता है स्वर्ग मेरा सिंहासन है और पृथ्वी मेरी पीढ़ी है. हाँ, मेरे लिए तुम किस प्रकार का घर बनाओगे. मेरे लिए तुम किस प्रकार का घर बनाओगे, और मेरे विश्राम का कौन सा स्थान होगा. क्या होगा, वो खुद पूछता है. स्वर्ग भी मेरा है, धरती भी मेरी है, तुम मेरे लिए किस प्रकार का घर बनाओगे. क्या ये सब वस्तुएं मेरे हाथ की बनाई नहीं. क्या ये वस्तु मेरी हाथ की बनाई हुई नहीं है. वो खुद कहता है. God is not a limitation in the buildings. God is unlimited person. The God, the Spirit. मराठीमध्ये काय लिहिलंय. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. बघा, हाताने बांधलेल्या घरात कधीच राहत नाही. संदेष्टाने म्हटले आहे. संदेष्टांनी म्हटलेले आहे. परमेश्वर म्हणतो. बघा, संदेष्टांनी म्हटले आणि परमेश्वरही म्हणतो, म्हणजे कन्फर्मेशन. संदेष्टे बोलले आणि परमेश्वर म्हणतो, पण लोक विश्वास नाही करणार, म्हणून तिथं काय लिहिलंय, परमेश्वर म्हणतो आकाश माझे राजासन आहे. आकाश माझे राजासन आहे.
पृथ्वी माझे पदासन आहे. पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? आज किंवा प्रभू तुम्हाला विचारते, किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते? प्रभू आज तुमको पूछता है की तुम्ही माझ्यासाठी कसं घर बांधणार. तुम्हाला ठाऊक नाही का तुमचं मंदिर, तुमचं शरीर माझं मंदिर आहे. हालेलुया. अपन जेव्हा प्रेषित 7 वाचतो, जब हम ये 7 वाद्य पढ़ते तो स्टेफन के बारे में वहां पे लिखा है कि स्टेफन ने क्या किया था. उसने वहां पे डिक्लेरेशन किया था कि परमेश्वर किसी दीवार उसके अंदर नहीं रहता है. परमेश्वर सदा आपके साथ चलता है. लिमिटेशंस हर नहीं क्या, कितने तो भी बिलीवर्स चर्च को जाते हफ्ते में कितने बार, एक ही बार, कि परमेश्वर मुझसे मिलने आएगा उसी दिन. कोई सोचता है कि परमेश्वर उस मंदिर में ही रहता है, वो मेरे घर में नहीं आता है. सगळ्यांना वाटतं की परमेश्वर नाही का, विश्वासीला वाटतं मी चर्चला जातो तर फक्त प्रभू तिथंच आहे. नाही प्रियांनो, प्रभू सर्वीकडे आहे. गॉड इज एव्हरीवेयर. हमें लगता है कि परमेश्वर हमें आराधना में मिलने आता है, वचन में मिलने आता है, स्तुति में मिलने आता है. जब प्रेयर मीटिंग होती किस जगह, किधर भी गांव में, वहां पे प्रभु आता है. ऐसा नहीं है. प्रभु सब जगह है. गॉड इज एव्हरीवेयर. द प्रेझेन्स, परमेश्वराची उपस्थिती फक्त नाही का फिलिंग्स नाहीये. काही काही लोकांना वाटतं देवाची उपस्थिती म्हणजे एक प्रकारे फिलिंग्स आहे. मला फिलिंग वाटतं नाही का, काय म्हणतात त्याला, भावना. एक प्रकारे की परमेश्वर मला भेटला म्हणजे भावनिक झालो मी. प्रियांनो, ती भावनिक नाहीये. परमेश्वर तुम्हाला नाही का अवेअर करते. परमेश्वर तुम्हाला चतुर करते. परमेश्वर तुम्हाला सांगतो की मी सदा तुझ्या सोबत आहे. गॉड प्रेझेन्स इज नॉट फिलिंग, इट इज एन अवेअरनेस. प्रभु तुम्हाला चातुर्य करते आणि तो दाखवते की माझी उपस्थिती म्हणजे मी तुझ्या सोबत चालत आहे. इसके लिए तो वचन कहता है कि क्या मेरे लिए करोगे तुम, किस प्रकार का घर बांधोगे. हालेलुया. प्रैक्टिसिंग करो परमेश्वर की उपस्थिति. सिर्फ आराधना स्तुति गीत में नहीं रहता है परमेश्वर. परमेश्वर सदा आपके साथ चलता है. हर संडे को नहीं मिलने आता, हमेशा मिलने आता है. हम क्या करते हैं, हम प्रभु को संडे का प्रभु कहलाते, हफ्ते का प्रभु नहीं, महीने का प्रभु नहीं. हम परमेश्वर को सिर्फ एक बार दिन का, एक संडे का ही परमेश्वर कहलाते. कुछ लोग सिर्फ चर्च को जाते हैं वो एक्सपीरियंस करने के लिए गॉड का प्रेजेंस. लेकिन परमेश्वर सिर्फ संडे नहीं आता है, आपके साथ पहले से चल के आया था, आगे भी चल के तुम्हारे साथ चला जाएगा. प्रेज़ द लॉर्ड. संडे को चर्च को जाते और बोलते की आज प्रभू भेटलाच नाही मला. नाही का कधी कधी वाटतं पवित्र आत्मा आला म्हणजे परमेश्वर भेटला. आणि स्वतःला वाटतं की आज रविवार आहे आणि मी आराधना केली, स्तुती केली, आणि नाही का प्रभू नाराज आहे का माझ्यावर, भेटलाच नाही आज. वाटतं ना कधी कधी की आज परमेश्वर मुझे मिला नहीं, वो टच नहीं हुआ मुझे, वो महसूस नहीं हुआ, वो फीलिंग नहीं आई प्रभु की. लॉर्ड इज नॉट अ फीलिंग. वो परमेश्वर फीलिंग नहीं है. ही इज द गॉड इज ऑलवेज विथ यू. तो तुम्हाला फीलिंगला, तुम्ही त्याच्या फीलिंगवर जाऊ नका, त्याच्या भावनांवर जाऊ नका. तो तुमच्या सोबत आहे हे महत्वाचं आहे. म्हणून त्याला रोज भेटा, प्रॅक्टिस करा. स्टेफन ने दिखाया. जब अपन प्रेषित 7 वाजतो, स्टेफन ने वहां पे डिक्लेरेशन किया, गॉड इज नॉट लिमिटेड द बिल्डिंग, गॉड वॉन्ट्स टू वॉक विथ यू. परमेश्वराची इच्छा काय, तुमच्या सोबत चालणं. तो बांधलेल्या मंदिरामध्ये नाही राहत. आज मी चर्च बांधलं, आज मी भिंत बांधली, आज मी घर बांधलं आणि या घरामध्ये प्रभू राहिला पाहिजे. प्रभू घरात नसतो, प्रभू घराच्या बाहेर पण येतो. तुम्ही रस्त्यावर जाता जाता प्रभू असतो, गाडीत बसल्यावर प्रभू असतो, कुठं गेला फिरायला प्रभू असतो.
असं नाही की प्रभूला घरी ठेवून आलोय मी. प्रभु प्रभु सब जगह है. गॉड इज अ सॉवरेन लॉर्ड. वो समुद्र के नीचे जाओ वहां पे भी मिलेगा, पर्वत के ऊपर जाओ वहां पे भी वो मिलेगा. प्रभु की उपस्थिति हर जगह है. आपको वो फीलिंग नहीं करना है, आपको वो चतुराई का बोलता है की मैं तेरे संग चलता हूं. चातुर करतो नाही का तुम्हाला, अवेअरनेस म्हणजे काय म्हणतात त्याला, एक प्रकारे तुम्हाला व्हॉट यू से, अवेअर. ही इज अवेअर. वी आर. आपल्याला नाही का तत्पर्य राहिलं पाहिजे. तात्पर्य समजलं का? तत्पर म्हणजे तुम्ही सावध. तो तुम्हाला सावध करतोय. बेस्ट शब्द सावध. परमेश्वराचं उपस्थिती म्हणजे सावध करतोय तुम्हाला की मी सदा तुझ्या सोबत आहे. फिलिंग वर जाऊ नका, भावनिक वर जाऊ नका. यू हॅव टू बी अवेअर की प्रभू कधी पण येणार. आपण काय म्हणतो, मी आता लेटलोय झोपलोय, प्रभू नाही येणार. जेव्हा मी प्रार्थनेला बसणार तेव्हाच देव येणार. हा, मग आपल्याला वाटतं आपण टीव्ही बघतोय, हात काही काही बघतोय नाही का, टीव्ही चालू, रिमोट चालू, मोबाईल चालू, सगळं चालू, सगळ्या गोष्टी चालू. आपण म्हणतो जेव्हा मी प्रेयरला बसणार तेव्हा देव येणार. हे रॉंग विचार आहे आपले. प्रभू सदा तुझ्या सोबत आहे. तुम्ही प्रेयरला बसा किंवा नसा बसू, तो तुमच्या सोबत आहे. यू हॅव टू बी अवेअर. तुम्हाला स्वतःला सावध राहिलं पाहिजे. तुम्ही काय करताय, तुम्ही काय करत आहे, काय नाही करत आहे, ह्याचं सावधगिरी सांभाळा. तुम्ही स्वतःला त्या सावध राहा की मी चांगल्या गोष्टी करते का वाईट गोष्टी करतोय. सावध राहायचं नेहमी की प्रभू माझ्यासोबत आहे. प्रेज द लॉर्ड. स्टेफन ने बताया काय लिहिलंय म्हणून 8:48 में क्या कहता है प्रभु. तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही. संदेष्टाने म्हटले आहे, परमेश्वर म्हणतो, आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पदासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार. प्रेज द लॉर्ड. किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते आहे माझे विसाव्याचे स्थान. आपण काय म्हणतो, नाही नाही प्रभू तू इथंच राहायला पाहिजे, नाही नाही प्रभू तू तिथंच राहायला पाहिजे. हमेशा कहते की प्रभू तू या रे तू वा रे. आपण देवाला म्हणतो, प्रभू म्हणतं असं प्रभू नाहीये. लॉर्ड इज नॉट अ लिमिटेशन लॉर्ड. ही इज नॉट विजिटेशन गॉड, ही इज हॅबिटेशन गॉड. विजिटेशन आणि हॅबिटेशन मध्ये फरक आहे. विजिट आणि हॅबिट ह्याच्यामध्ये फरक आहे. विजिट म्हणजे काय, आज भेटला उद्या नाही भेटणार. हॅबिट म्हणजे काय, रोज भेटतो. गॉड इज नॉट विजिटेशन, गॉड इज अन हॅबिटेशन. God is not a God who has a limit. एवढंच. तुम्ही 2 चपाती खाता म्हणून तुम्ही 2च नाही खायला पाहिजे, कधी कधी 3 पण खायला पाहिजे. हा, नाही नाही मला एवढंच पाहिजे, मला तेवढंच पाहिजे. तुमची लिमिट असेल, देवाची लिमिट नाही. नाही मी 1 तासच करणार, अर्धा तासच करणार, 2च गाणे गाणार. सगळे सांगतात तुम्ही 2 गाणे गा, अर्धा तास प्रार्थना करा, अर्धा तास आराधना करा आणि देव येणार. त्या लिमिटेशन मध्ये कधी देव येत नाही. हालेलुया. उस लिमिटेशन की जो प्रेयर करता है ना, उसमें प्रभु कभी नहीं आता है. तुमको फीलिंग आती है, फीलिंग नहीं है, वो कुछ नहीं है, खाली आहे नाही का. बाहेरून भरलेलं दिसतं, आतून पोकळ आहे. आपण सगळ्या गोष्टी आज बघणार आहोत की आजचा जो शीर्षक आहे नाही का, परमेश्वर मेरे संग सदा चलता है. गॉड इज नॉट लिमिटेशन गॉड, ही इज हॅबिटेशन गॉड. हालेलुया. आपल्याला या वचनामध्ये नाही का, स्टेफनला मारायच्या अगोदर तो काय प्रचार करत होता माहिती. तो लोकांना सांगत होता की सलमोनानी मंदिर बांधलं. सांगत होता का नाही. परंतु तो हे सांगत होता की परमेश्वर त्या मंदिरापेक्षाही कितीतरी मोठा आहे. जरी सलमोनानी मंदिर बांधलं पण त्याच्यामध्ये राहणारा जो प्रभू आहे तो त्याच्यापेक्षा मोठा आहे. तो म्हणत होता, स्टेफन सांगतो की स्वर्ग त्याचं सिंहासन आहे बघा, पृथ्वी त्याची पाय ठेवायची जागा आहे बघा. या गोष्टी कोण सांगत होता. आणि जे यहुदी होते ते काय फोकस करत होते माहिती का, मंदिर, बाहेरचं स्ट्रक्चर.
पण त्याच्यामध्ये जो राहणारा देव आहे त्याला विसरले. आज अनेक अशी ख्रिस्ती आहे की त्यांना आराधना आवडते, अनेक असे बिलीवर्स आहे त्यांना म्युझिक आवडतं, अनेक असे आहे की त्यांना कार्यक्रम आवडतात. प्रेज द लॉर्ड. पण ज्याची आराधना, ज्याचे कार्यक्रम, ज्याच्या परंपरा, त्याच देवाला ते विसरले. बाकी त्याच्या सगळ्या गोष्टी करतात, पण तोच देवाला ते विसरायला लागले. We love the programs, we love the music, but we do not practice God presence personally. देवाची पर्सनल प्रेझेन्स पाहिजे. तुम्हाला आराधना आवडते, तुम्हाला स्तुती आवडतात, तुम्ही म्युझिक आवडतं, तुम्हाला ट्रेडिशन आवडतं, पण तुम्ही देवाला पर्सनल प्रेझेन्स विसरून गेलेला आहे. यहुदी सारखं झाले. मंदिर आवडलं पण त्याच्यामध्ये राहणाऱ्या प्रभूला विसरले. यहुदी लोक हेच करत होते. ज्यूइश, दे बिलीव्ह, दे वॉज वॉचिंग द शल्मोन्स टेम्पल. ते फक्त बाहेरचं रूप बघत होते, नाही का. जेव्हा परमेश्वर पण त्या जगावरती होता, मंदिरामध्ये गेला, नाही का, मंदिराच्या बाहेर, तर यहुदी काय म्हटले, आमचा येशू येणारे, आमचा देव येणारे. त्या देवाला ते बोलत होते, पण देव म्हटलं ना की मीच मार्ग, मीच सत्य, मीच जीवन आहे, तर त्याच्यावरती देवाला दगड मारण्यात आले. तुम्ही माझ्या पित्याच्या घराला काय बनवलंय म्हणतो, लुटाऱ्याची गुफा म्हटले. मग तेवढ्या वेळेत देवाने हंटर काढला, सपासप मारलं, आणि जेव्हा तो मंदिरातून बाहेर आला तेव्हा यहुदी आले आणि म्हटले, तू कोण हे गोष्टी करणारा? तो म्हटलो, मीच तो आहे, तो आहे. पण ते यहुदी कोणावर विश्वास करत होते जास्त करून? फोकस मंदिर. आज अनेक बिलीव्हर्स असेच आहे, बाहेरचं रूपवर जातात, आतून सगळे पोकळ झालेले, खाली रिकामे पडलेले. पहिले कोरिन्थियन्स 3:16 काय म्हणतंय, का तुम्हाला ठाऊक नाही काय का तुमचं मंदिर माझं आत्म्याचं घर आहे, तुमचं शरीर म्हणतो. पहिले कोरिन्थियन्स 3:16 मग काय म्हटलेलं आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? God's spirits dwell in you. Gods want to live inside of you. Yes, amen. हाताने बनवलेल्या मंदिरात नाही, तो तुमच्यामध्ये राहतो. God wants to stay in you and that's what you have to be aware. हेच तर तुम्हाला माहित पाहिजे की तुम्ही काय करता. चर्चला जातो, पण चर्च मध्ये गेल्यानंतर माझे डोळे कुठे लागतात, माझं मन कुठे असतं, माझे विचार कुठे असतात, मी कोणाकडे बघतो, मी कोणाकडे नाही बघत, माझ्या आतमध्ये मनामध्ये काय गोष्टी चालल्या, काय गोष्टी चालल्या, काय नाही चालल्या, या सगळ्या गोष्टींचं आज आपल्याला ठाऊक पाहिजे. ये सब चीजें आपको समझनी चाहिए कि आज मैं भले ही चर्च में जाता हूँ, बाहर की रूप में से मत जाओ, अपने अंदर की आत्मा को बोलो कि ये मेरा स्थान परमेश्वर का मंदिर है. हालेलुया. Do you not know your temple of Christ, your body is a temple of Christ? क्या तुझे पता नहीं है कि तेरा शरीर ये मेरा आत्मिक का घर है, परमेश्वरचं आत्म्याचं स्थान आहे ते. काय म्हटले वचन? तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो. तुमच्यामध्ये देवाचा आत्मा, प्रभूचा आत्मा तुमच्यामध्ये वास करीतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? माहिती का? माहित पाहिजे. म्हणून म्हणतो प्रभू फिलिंग्स वर नाही जायचं, चतुराईवर राहायचं. फिलिंग्स आलं म्हणजे देव आला असं नाहीये. तुम्हाला चतुर, जेव्हा तुम्हाला देवाचा स्पर्श होतो ना, तेव्हा तो तुम्हाला चतुर करतो. तुम्हाला तो काय करतो माहिती का? सावध करतो. सावध करतो. मी आहे. आपण प्रेयरला बसणार म्हणजे देव येणार, हे गलत आहे. दॅट इज अ रिलीजन, नॉट रिलेशन. गॉड डिझायर रिलेशन, नॉट रिलीजन. परमेश्वराला तुमचं नाही का, तुमचं नातं पाहिजे, धार्मिकता नाही. मी प्रेयरला बसणार, देव येणार, हे धार्मिकताचे विचार झाले. आणि नाही का, रिलेशन म्हणजे काय? प्रभू तू माझ्या सोबत आहे, मी टीव्ही बघतोय का तू आहे, मी गाणे ऐकतो तू आहे, मी बसलोय तू आहे, मी उठलो तू आहे, मी चाललो तू आहे. रिलेशनशिप.
रिलिजन्स लोक काय म्हणतात, धार्मिक लोक काय म्हणतात, देवाला भेटायचं, विजिट गॉड ओकेशनली. कोण म्हणतंय? धार्मिक नाही का, शास्त्री पुरुषी, सदुकी फरुसीस, हे धार्मिक लोक आहे. ते काय म्हणतात, गॉड इज ओकेशनल गॉड. एवरी संडे टू संडे चर्च में रहता है, क्रिसमस के दिन रहता है, न्यू ईयर के दिन रहता है, गुड फ्राइडे के दिन रहता है, प्रेज द लॉर्ड. लेकिन रिलेशन लोग क्या बोलते हैं कि मेरे साथ प्रभु चलता है. रिलेशनशिप वाले क्या बोलते हैं, मेरे साथ चलता है प्रभू, तू मेरे साथ आहे. म्हणूनच मी म्हटलं, माझी एक सवय, घराच्या आत जायचं, बाहेर जायचं, काही करायचं, मी एक गोष्ट म्हणतो, शालोम. हमेशा मैं बोलता हूं ये, हमेशा सब बोलते, अगर मैं भूल गया तो प्रिंस मुझे याद करता है, पापा अपन बाहर से आए, क्या बोलने का, हाँ शालोम, बराबर. वो बोलता है, मेरे को सिखाता है वो, कभी कभी वो बच्चा है, लेकिन हमें पता होना चाहिए ना. आपके बच्चों को यादत सिखाओ, यानी कि परमेश्वर की कवर कृपा तुम्हावर रास्ते. अरे शालोम शब्द में इतना सामर्थ्य, क्या बोलने का, प्रेज़ द लॉर्ड, सामर्थ्य उस शब्द में, गॉड की उपस्थिती है एव्हरी टाइम. शालोमचा अर्थ काय, देवाची शांती. आणि देवाची शांती म्हणजे काय, देव सोबत असलं तर शांती, देव नसलं तर क्रांती होते. हा, म्हणून जे रिलिजन वाले ते म्हणतात परमेश्वराला ओकेजनली भेटायचं, उपस्थिती महसूस करायची, पण कुठली, फीलिंग्स. गॉड यू आर फीलिंग, फील होऊ दे, फील होऊ दे, नाही का, फीलिंग नाही का, आतून रडायला नाही आलं तरी रडायचं प्रयत्न, फीलिंग. बट रिलेशन वाले, प्रभु तू मेरे साथ है, फीलिंग आई नहीं आई लेकिन तू मेरे साथ है. रिलेशनशिप, नाते संबंध, कम्युनिकेशन कधी होतं, नाते संबंध असल्यावरच कम्युनिकेशन होतं, नसलं तर नाही होत. हालेलुया. इनॉक परमेश्वर के साथ चलता था, उसने मंदिर नहीं बांधा, उसमें नहीं रहा. लॉर्ड इज नॉट लिमिटेशन लॉर्ड. हालेलुया. वो तो प्रभु के साथ चलता था. ही वॉज अनलिमिटेड, हैबिटेशन बनाया था उसने. चलता था मतलब क्या, उठते बैठते लेते सोते खाते पीते, गाड़ी रथ घोड़ा किस पे भी जाएगा, वो प्रभु को लेके जाएगा. प्रभु तू मेरे साथ है, प्रभु तू मेरे साथ है, प्रभु तू मेरे साथ है. दिस इज अ रिलेशन. इनॉक के पास चर्च नहीं था. चर्च था क्या, बिल्डिंग था उसके पास, उसके पास परमेश्वर का कलाम था, होता का, चर्च की बिल्डिंग थी क्या उसके पास, कलाम था क्या उसके पास, आराधना वाली टीम थी क्या उसके पास, म्यूजिशियन थे क्या, कोई नहीं था. उसी बोलता था, प्रभु तू और मैं, तू और मैं, बाकी कोई नहीं. हमें तो आराधना वाली चाहिए, बुलाओ. हमें तो म्यूजिशियन चाहिए, बुलाओ. हमें तो ये टीम चाहिए, वो टीम चाहिए. परमेश्वर की फीलिंग्स लानी है लोगों में. फीलिंग्स के फीलिंग्स पे नहीं चलता है प्रभु. इनॉक के पास क्या था, ना बिल्डिंग था, ना बाइबल था, ना टीम था, ना कुछ था. वो परमेश्वर के साथ चलता था बस. और परमेश्वर ने सीधा उसको लिया, स्वर्ग में लिया. किधर लेके गए, अरे ये आज परमेश्वर ने कलाम दिया तो ये है ना, बास हो गया. और क्या चाहिए. जब आप परमेश्वर के साथ रोज चल लेंगे तो डेली में बदलाव आएगा. कभी ये बदलाव आएगा, रोज चालणार रोज बदलाव येणार, आठवड्याला चालणार आठवड्यानी बदलाव येणार, महिन्यानी चालणार महिन्याला बदलाव येणार. सिंपल आहे. जसं तुम्ही नातं ठेवलं तसंच होणार. अमेझॉन सारखं ऑर्डर आज गेली 8 दिवसांनी येणार. हालेलुया. पण ब्लिंकिट आत्ता मागवलं लगेच आलं है ना. क्यों, रिलेशन है ना उनका, जल्दी फास्ट सर्विस देने का, फास्ट डिलीवरी. Walking with God daily change your life.
जेव्हा तुम्ही चालणार ना, तुम्ही धार्मिकतामधून नातेसंबंध रिलेशन मध्ये येणार. धार्मिकवाले काय विचार करणार, मी प्रेयरला बसणार तेव्हा देव येणार. पण जे नातेसंबंध रिलेशन वाले काय म्हणतात, माझा प्रभू इथंच आहे, माझा प्रभू इथंच आहे, इथंच फिरतोय. आणि तो आपल्याला शिकवतो. मग काय, आपण टीव्हीला वाईट आलं चेंज, काय गाणं लागलं चेंज, काहीतरी वाईट घडलं चेंज, आपल्याला आवडत नाही चेंज. नाही तर एक जण पार त्याच्यात घुसून बघणार, याच्यानंतर काय होतंय. सस्पेन्स आवडतं ना त्याला. रिलीजन पीपल सस्पेन्स लय आवडतं. क्लायमॅक्स पुढचा. खुद के जीवन को बदलो. वॉक विथ गॉड. हालेलुया. नॉट बाय बॉडी बट बाय सोल, बाय स्पिरिट. हालेलुया. टॉक टू गॉड. आणि ती कशी बदलायची, गाडी चालवता चालवता बोला. हे पॉइंट्स लिख केलेलो. टॉक टू गॉड वाईल ड्रायव्हिंग. जेव्हा तुम्ही गाडी चालवत असला, चालत असला, तर देवाशी बोला. काम करता करता आराधना करा. हालेलुया. काम करता करता आराधना करा. जेवण बनवता बनवता प्रार्थना करा. फक्त प्रार्थना नका करू, आराधना पण करा. प्रेज द लॉर्ड. आणि झोपायच्या अगोदर काय करा, ऐका काय म्हणतोय तो. सगळ्यांची इथंच चुकतात. झोपायच्या अगोदर प्रार्थना कर, पण देव म्हणतो ऐक काय सांगतो. अरे प्रार्थना तुम्हीच बोलणार तर तो कधी बोलणार. दिन भर बात करो, रात को सुनो. ये है फर्क रिलीजन और रिलेशन में. तुम्हीच प्रार्थना करणार दिवसभर रात्रभर, आणि देव काय करणार. देव म्हणतो मला तरी काहीतरी चान्स दे रे. अरे तू ऐक, माझा ऐक. Praise the Lord. This is what you have to change. Change करो. Something change करो. आज से कुछ तो बदलाव लाओ. Christianity is not Sunday. It's a daily fellowship. ख्रिस्ती नाही का, ख्रिस्ती म्हणतो आपण, बिलीवर्स म्हणतो. हा फक्त रविवार तो रविवार नसतो, तो रोजचा असतो. सकाळी उठायच्या अगोदर आपल्या हातात काय असतं, झोप, डोळे अर्धेला टकलेले. त्याला चार्जिंगला लाव रे, संपलाय रात्रभर. पुढे गेलाय बघ, जरा उशी खाली असेल, त्याला उशी खाली घेऊन झोप ना. बायबल रूम मध्ये तिकडात. बायबल कुठे, आतमध्ये टेबलावर. मोबाईल उशीच्या खाली असतो. ते भले डोक्याला ट्यूमर झालं तरी चालेल, पण डोक्याखाली ठेवायचा. फॅक्ट ये. टॉक टू गॉड. रोज बोला ना. प्रार्थनाच काय करता, बोला तरी. बोलना. जब हम बात करेंगे तो नाता बढ़ेगा, रिलेशन बढ़ेगा. आई सोबत 2 तास, बापासोबत 4 तास, भावासोबत 8 तास, कोणासोबत किती तास, आणि देवासोबत अर्धा तास पण नाही, 15 मिनिटं पण नाही. त्याला बोलायचं लांब. हा धन्यवाद प्रभू, 2 शब्द धन्यवाद, झालं, बोलणं संपलं, विषय संपला. गॉड इज नॉट लाईक दॅट. ही इज रिस्पेक्टेबल गॉड. तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या. तुम्ही त्याला रिस्पेक्ट द्या, तो तुमची पोस्टिंग वाढवतो. गॉड इज अ रिस्पेक्टेबल लॉर्ड. अरे तुम्हाला तुमचे आपले कोणी स्वर्गात नाही नेणार, देव नेणार आहे. वी वॉन्ट रिलेशन, कनेक्शन. हालेलुया. टॉक टू गॉड. प्रभू बात करना. तुम्हाला अस्वस्थ राहायला पाहिजे. बिलीवर्स या. अरे देव तू आज बोलला नाही माझ्याशी, मला कसं तरी. यू हॅव टू वॉक. चर्च नहीं है, कुछ नहीं है बांधा कुछ एक्सवाई. प्रभु इज नॉट लिमिटेड. प्रभु दीवार के अंदर नहीं है. प्रभु इज अनलिमिटेड. व्हेन यू आर वॉकिंग, भाजी घ्यायला चालले तरी प्रभू तू माझ्यासोबत आहे. म्हणजे देव तुमच्या लेकरांचं रक्षण करतो. आज आपण बघतो रोजचे लेकरं उचलून जातात. कुठली गाडी येणार, कुठल्या लेकरूला उचलून घेऊन जाणार कळणार, पता नाही लागत. पण तुम्ही देवाच्या अधीन राहतात ना, तर देव तुमच्या लेकराचं, परिवाराचं, पतीचं, पत्नीचं, सगळ्यांचं रक्षण करतो. परमेश्वर उन्हें सबको संभालता है. बट मेक अ रिलेशन. टॉक. लॉर्ड मुझसे बात कर. प्रभु आज मैं
खाना बना रहा हूं प्रभु, आज आराधना करते करते खाना बनाओ। झाड़ू मार रहे, पोछा मार रहे, प्रभु को धन्यवाद दो। प्रभु कितनी सुंदर बनाई तूने दुनिया, कितना अच्छा बनाय प्रभु। आज जसं फरशी पुसत आहे देवा, तसंच तू माझंही मन स्वच्छ कर। आपण फरशी पुसणार की तोंड दिसणार, पण मनामध्ये घाणेरडे सगळं भरलंय। मच्छर काटने के लिए गुड नाइट लगाते, शैतान काटने के लिए बाइबल नहीं पढ़ते। मच्छर काट रहे हो चलेगा, लेकिन शैतान काट रहा वो नहीं चलेगा क्या? काट रहे वो तुम्हें, तुम्हारा आशीष चुरा कर लेके जा रहा है वो, बट बाइबल नहीं पढ़ेंगे। मेक अ रिलेशन, नॉट संडे संडे आए तो ही पढ़ने का, सुबह गाणे लगाने का। हा सुबह 7 बजे परमेश्वराचे गाणे मस्त उठायचं, वाजवायचं आणि चर्चला निघायचं, ऐसा नाहीये। एव्हरी डे यू शुड डू। छोटे रहने दो, बड़े रहने दो, आपका काम है। अगर तुमको आशीष चाहिए तो रिलेशन बनाओ, अगर तुमको आशीषित नहीं होना है तो मत बनाओ। इंसान का ब्लेसिंग होता है जब उसका रिलेशन बढ़ता है, नहीं का बॉस के साथ अगर मेरा नाता रिलेशन अच्छा है तो पोस्टिंग होती है। बॉस क्या बोलेगा, अरे तू मेरा दोस्त है, ये टेबल तेरी लेन, चल मैं तेरे को केबिन देता हूं। हालेलुया। You change your thoughts. Christianity is not Sunday only, it's a daily fellowship. Praise the Lord. And जब परमेश्वर का प्रेजेंस जब आता है ना, तो माहौल बदलता है। क्या बदलता है? एक्सोडस 33:14, निर्गम 33:14 मध्ये बघा, निर्गमचं पुस्तक 33:14 मध्ये बघा। निर्गम की किताब इसका 33वां अध्याय 14 वचन में देखो वो क्या कहता है। यहोवा ने कहा मैं आप तेरे साथ चलूंगा, मैं तेरे साथ देखो जब परमेश्वर साथ चलता है ना, और तुझे विश्राम दूंगा। विश्राम मिलता है। वो इस्राएलियों को लेके निकला, मिस्र में से लेके निकला, अरण्यात आला देव, जिथं पाणी नाही, जिथं खायला जेवण नाही, जिथं सिक्युरिटी नाही, जिकडे तिकडे शत्रू भरलेले, जंगलामध्ये फारोची सेना, लोक कुठून कुठला सिंह येणार, वाघ येणार, नाही का आपल्याला माहित नाही, सिक्युरिटी नसते। जब परमेश्वर की उपस्थिति नहीं है ना, आपके ऊपर सिक्युरिटी नहीं है। भले तुमच्या बिल्डिंगला असेल सिक्युरिटी, पण स्वतःच्या जीवनाला सिक्युरिटी नाहीये। हा घराला लॉक लावणार, कॅमेरा लावणार, सगळं लावणार, आणि जीवनामध्ये सिक्युरिटीज नाहीये। ते दार उघडे, त्याचं कोण बंद करणार? वो दरवाजा कोण बंद करेगा? Praise the Lord. देवानी काय केलं? इस्रायल वॉज इन विल्डरनेस, बट व्हेन गॉड्स प्रेझेन्स, देवाची उपस्थितीमध्ये काय झालं? विल्डरनेस बिकेम अ सर्वायवल प्लेस। अरण्य काय झालं? त्यांच्यासाठी अन्नाचं स्थान झालं। अरण्य काय झालं? त्यांच्यासाठी पाण्याचं स्थान झालं। अरण्य काय झालं? त्यांच्या राहण्याचं स्थान झालं। Hallelujah. When God's presence guide them, protect them and feed them. अरण्य काय झालं? त्यांच्यासाठी आसरा झाला, एक प्रकारे राहण्याचा आसरा। Hallelujah. When God's presence, जब परमेश्वर की उपस्थिति रोज रहती ना, तो तुम्हारे जीवन में कोई भी अरण्य आने दो, प्रभु से निवास मंडप बनाएगा। निवास मंडप बनवला देवाने। अरण्य, पाणी नाही, प्रोटेक्शन नाही, सिक्युरिटी नाही, शत्रू, पण देव म्हणतो माझ्या लेकराला मी काय देणार नाही। काय म्हटलं? माय प्रेझेन्स विल गो विथ यू। माझी उपस्थिती, मेरा काय लिहिले त्या वचनामध्ये? परमेश्वर म्हणाला मी स्वतः येईन। मी बघा, स्वर्गदूत नाही, स्वर्गदूत को नहीं भेजा, वो बोला खुद मैं आता हूं, आणि तुला विसावा दे। रोज येणार मी। हालेलुया। हम बोलते प्रभू तुझा स्वर्गदूत पाठव, स्वर्गदूताचं कधी कधी काम नसतं, देव स्वतः लागतो। किती दिवस देव म्हणणार स्वर्गदूत स्वर्गदूत स्वर्गदूत? अरे मला तर येऊ दे। म्हणून मी काय म्हटलं, सकाळपासून ऐकायचं, बोलायचं, करायचं, आणि रात्री काय करायचं? फक्त प्रार्थना करायची। झोपायच्या अगोदर काय करायचं? लेकरांना काय शिकवणार आता? झोपायच्या अगोदर काय करायचं रे? ऐकलं का काय बोललं प्रभू?
तो म्हणणार नाही, त्याला गिल्टी फील झाली पाहिजे, त्याला आहे ना कसं तरी झालं पाहिजे, अरे खरंच मी देवासोबत बोललो नाही असं. तुम्हाला नाही का गिल्टी फील कधी होती? जेव्हा कुठला तरी पोरगी पोरगा नाही का माणूस चांगले कपडे नाही घालत, फाटके घालतो, वाईट घालतो नाही का, छोटे छोटे घालतो, तर गिल्टी फील तेव्हा होतं. आणि लेकरांना देवाबद्दल शिकवत नाही तेव्हा गिल्टी फील नाही होत. कपडे घातल्यावर गिल्टी फील होतं आणि देवाचं वचन सांगितलं तर गिल्टी फील नाही होत. यू हॅव टू टीच, मेक देम ऑन राईट. परमेश्वर म्हणतो अरे काठी उचल, मरणार नाही, कमीत कमी स्वर्ग भेटल. बाळा झोप, दूध पिला का, जेवला का, हा झोप झोप झोपून जा, मला झोप येते, हा झोप 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 हा झोप. किती दिवस त्याला आराम देणार आहे? किती दिवस तुम्ही प्रार्थना करता, वचन वाचता, तो काय, तो कुठे जाणार? वेर ही विल गो? टीच युअर चिल्ड्रन. हालेलुया. शिकवा. प्रेझेन्स ऑफ द गॉड बी विथ यू. आणि आपण काय प्रार्थना करतो? अब्राम, इसाक, इस्रायलचा आशीर्वाद दे. अब्राम प्रार्थना करतो, इसाक झोपलाय, याकोबाचा पत्ता नाही है ना. तुम्ही अब्राम असेल, इसाक कुठे आणि त्याचा याकोब? अब्रामने इसाकाला शिकवलं, अर्पण दिलं होतं. ही टोल्ड, मला काय ठेवताय तुम्ही? देवाची आज्ञा आहे. ही टीच, त्याला शिकवलं. ब्लेस झाला तो, शिकवलं त्याला काय करायचं. मी गेल्यानंतर काय काय करणार, त्याला 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 देवानी दर्शन नाही दिलं की अब्रामाला जसं मिळालं त्याला तुझं दर्शन नाही. अब्रामाने शिकवलं की तू रोज देवाच्या चरणास ये, प्रेयर कर. बघ मी कसं. इसाक बघायचा बापाला, बघत होता कसा कसा काय काय गोष्टी करत होता, लाकडं गोळा करत होता, कुठं चालला होता. इसाक सगळं बघत होता दुसरी. तो आंधळा नव्हता. हालेलुया. तुम्ही तुमच्या लेकरांना लाखो करोडो रुपये कमवायला शिकवा, पैसा कधी कामी येत नाही, देवाची उपस्थिती लागते. सर्व्हायव्हल मध्ये पैसे कधी कामी येणार नाही, प्रभू उपयोगाला येणार. तुम्ही करोडो कमवा ना, अब्जोपती असू द्या, प्रभूच नाही तर काय उपयोग. विल्डरनेस बिकेम द सर्व्हायव्हल प्लेस. आज तुम्ही नाही केलं, उद्या तुम्ही गेला, त्याला कोण शिकवणार नंतर? तो त्याच्या लेकराला कसं शिकवणार? तो काय म्हणणार, अरे माझ्याच बापाने मला शिकवलं नाही, मी तुला काय शिकू रे? वो बोलता है, वो बोलेगा, आज नहीं तो कल बोलेगा, 100% बोलेगा. मेरे पप्पा ने मला शिकवलं नाही, मी तुला काय शिकू? जाऊ दे, तू देवालाच माग, असंच म्हणणार. टीच देम. A to Z नाही, ABCD तर शिकवा कमीत कमी. ABCDEFG नका शिकू, पुढे Z पर्यंत नका शिकू. कमीत कमी पहिले 4 शब्द शिकवा. कितने शब्द? वो 4 शब्दों पे प्रभु कार्य करेगा. आपल्या लेकराला आपण काय शिकवतो? A for, B for, C for. मग तो काय शिकणार? तेवढंच. उत्पत्ती, निर्गम, लेविया, गणना, अनुवाद, ह्या गोष्टी कोण शिकवणार? दॅट टीचिंग इज इम्पॉर्टंट. हालेलुया. रिलेशन इज इम्पॉर्टंट. बघा पुढे वाचू आपण भजन संहिता 27:4 मध्ये बघा काय लिहिलंय. भजन संहिता 27वां अध्याय 4वां वचन देखो. एक वर मैंने यहोवा से मांगा है, एक वर मैंने मांगा. क्या मांगा? उसी की यत्न में लगा रहूंगा. देखो, उसी की यत्न में लगा रहूंगा, उसी कि की मैं जीवन भर यहोवा के भवन में रहने पाऊं, जिससे यहोवा की मनोहरता पर दृष्टि लगाए रहो और देखो, उसके मंदिर में ध्यान किया करूं. हालेलुया. हालेलुया. फिर से एक बार पढ़ेंगे. एक वर मैंने यहोवा से मांगा है, दाऊद कहता है एक वर मैंने यहोवा से मांगा. उसी के यत्न में लगा क्या कमी थी रहूंगा. दाऊद को? क्या कमी थी? करोड़ रुपए, सोना, चांदी, हीरे, मोती भर भर के था. फिर भी क्या बोला? प्रभु एक
एक वर मुझे दे दे कि मैं तेरे साथ सदा बात करूं. एक वर दे दे, एक वर. वो एक ही परमेश्वर, एक ही मेरी इच्छा है प्रभु कि सदा मैं तेरे मंदिर में आके बैठा रहूं, तेरे चरणों में आके बैठा रहूं. हालेलुया. नो रिलेशन ग्रो विदाउट कम्युनिकेशन. परमेश्वर का तुम्हारा नाता नहीं जुड़ेगा जब तक आप उसके साथ बात नहीं करेंगे. नो रिलेशन. बघा नाही का, आपण आपले जगिक नातं सांभाळण्यासाठी 2-2 तास फोनवर बोलतो. खरंय का नाही? की आईला नाही बोललं तर बापाला वाईट वाटल, भावाशी नाही बोललो तर त्याची बायको वाईट मानल. फोन नाही करत. आणि देव स्वर्गामध्ये बसलेला प्रभू आहे, आपण त्याला बोललो नाही तर त्याला किती वाईट वाटल. ही वॉज अ किंग. कौन? दाऊद राजा था, योद्धा था, बिजी था लीडरशिप में, दुनिया को हैंडल करता था, लेकिन उसने क्या बोला? प्रभु एक वर चाहिए कि सदा मैं तेरे चरणों में बैठा रहूं. काय म्हटले मराठीत? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, एकच वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. हा बघा, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. काय झालं? युद्ध असलं काय असू दे, माझं काम आहे ते मी करणार. हालेलुया. अरे बिजी शेड्यूल में उसने शेड्यूल निकाला. येस, आमेन. त्या युद्धामध्ये त्यांनी टाइम काढला, मैदानामध्ये टाइम निघाला, त्याला ते सिंहासन सांभाळण्यामध्ये टाइम काढला, राजशाहीचं लीडरशिप मध्ये नाही का न्याय करण्यामध्ये त्यांनी टाइम काढला. अरे आपल्याला काहीच कामं नाही दिली, आपण रिकाम टेकडे आहो, तरी म्हणतो आपण लय काम दिलंय मला, माझ्याकडे वेळ नाहीये. काम तर काही नसतं, रिकामी आहो, तरी काय म्हणतो आपण? वेळच नाही भेटला राव, काय सांगायचं, एवढं बिझी झालो, वेळ नाही मिळाला मला दिवसभर. चला रात्री मग प्रार्थना करू. रात्री प्रार्थना. मग देव म्हणतो रात्री ऐकायची वेळ आहे आणि तू प्रार्थना करायला निघालाय, है ना? यीशु दिन में क्या करता था? रात में किधर जाता था? सुनने के लिए, कल क्या करूं. और हम क्या करते? रात में आते, क्या करने? चेंज करो, कुछ तो बदलो, नसीब बदलेगा, सोच बदलो, जीवन बदलेगा. कम्युनिकेशन विदाउट नाही का, रिलेशन इज विदाउट कम्युनिकेशन काहीच नाही मिळत. मी काय म्हटलं, आपले जगिक नाते सांभाळण्यासाठी 2-2 तास 4-4 दिवस घरामध्ये त्यांच्या इथं जा तिथं जा, पण देवाचं रिलेशनशिप आपण मेंटेन नाही करत. बाकी हे मेंटेन करतोय, फिजिकल फिटनेस मेंटेन, डायटिंग बेटिंग नाही का, नाही 2 चपाती 4 खाल्ली तर त्रास होतो. वॉकिंगला जाणार का, जेवण अजीर्ण होत नाही. ज्यूस पिणार का, नाही जरा बरं वाटतं. आपल्या शरीराला नाते संबंध रिलेशन हे ते आपण आपली काळजी घेतो. मग आत्मिकतामध्ये आपण असे दरवाजे उघडले शत्रूला की ते आज बसलेले आज खाणार म्हणून. आपण ते नातं नाही सांभाळत, बाकी सगळं करतो. संडे आला तरच आपण वाचणार असं नसतं. सोमवार ते शुक्रवार आपण काय करतो, एक व्हॅलिबिलिटी ओपन करतो. एक 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 मार्ग, एक दरवाजा असा उघडा आहे की त्याच्यातून सगळे घुसते. आपण काय म्हणतो, मी रोज प्रेयर करतो, मी रोज प्रेयर करतो, रोज प्रार्थना करतो, मी रोज आराधना करतो, तरी माझ्या जीवनात काम होत नाही. का? कारण मी ऐकत नाही. पहिले मी सगळंच करतोय, बोलतोय प्रार्थना आराधना, पण ऐकणार कधी? ऐकणार कधी? सुनना तो चाहिए ना. देव काय म्हणतो, तूच बोलतो, मी ऐकते. आजपर्यंत तेच केलं, तू बोलत राहिला आणि मी काय केलं? आता वेळ काय आहे तुझी? ऐका. दिन भर परमेश्वर से बात करो, रात को बस सुनो. प्रभू आज काय बोला तुम्हाला, ते तुम्ही स्वतः मग ते अनुभव घेणार. आपण म्हणतो तुझ्याशी देव बोलला, माझ्याशी नाही बोलला. कधी कधी वाटतं ना. आणि आपण नाही का साक्षमध्ये पण ऐकतो, आणि देवाने माझ्याशी बोलला, आणि मी प्रेयर करत होतो, देव बोलला. अचानक देव कधीच बोलत नाही. देयर इज अ पर्टिक्युलर टाइम, देयर इज अ पर्टिक्युलर स्पेस
there is a particular weight where God talks and we have to listen. आज उद्यापासून प्रयत्न करा, दिवसभर बोला, रात्री नका बोलू. रात्री फक्त दिवसभर बोला, नाही तर रात्रभर उरा बारा बारा शकारा बारा रिले बे 12 वाजले या हो रखा या रिखा सुंदर बोलो रिहेंदर बे 1 वाजले या राला बाबा शकारा बा. आमेन. रे हे सिखाला बा शादा बारिया. हे खरं आहे. when you will listen. अरे ऐकणार कधी? म्हणजे 11:30 पासून जो जोश येतो ना 12 वाजेपर्यंत, फुल फायर. अरे पण परमेश्वर म्हणतो काहीतरी वेळ आहे ना ऐकायची, पण देयर इज अ टाइम. सो लिसन माय चाइल्ड. तू एक गोष्ट इथेच करतो. दाऊद काय म्हणतोय, मला फक्त तुझ्या दरबारात बसायचंय. तो नाही म्हटला मला काहीतरी करायचंय. जस्ट आय वॉन्ट टू स्टे. मराठीमध्ये काय लिहिलंय? परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी. आयुष्यभर रोज हे करा. म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करेन. स्टार्ट युअर डे. हालेलुया. रात्री काय काम आहे? पण सकाळी काय काम आहे? प्रार्थना करायची. सगळ्यात पहिले उठल्यावर स्टार्ट युअर डे विथ गॉड. भजन संहिता 53:3 भजन संहिता 5:3 मध्ये बघा. आय विल जस्ट गिव्ह सम पॉइंट्स. यू विल एन्जॉय टुडेज सर्मन. 5:3. हे परमेश्वरा, प्रांतकाळी तू माझी वाणी ऐकतोस. हे इम्पॉर्टंट आहे. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. स्टार्ट युअर डे विथ अ प्रेयर. हालेलुया. आपण प्रेयर कधी? रात्री. पण प्रांतकाळी लिहिले. सूर्य मावळल्यानंतरची नाही गोष्ट चालली. प्रांतकाळी म्हणजे कधी? सकाळी पहाटे उठा. 4 वाजता उठा, 5 वाजता उठा. स्टार्ट टू प्रे. उठल्यावर पहिले नाही का डोळेच बंद असतात. फेसबुक कोणी केलं रे? डोळे ना उघडत तर इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल मीडिया. ठीक आहे, जाऊ द्या ते. म्हातारे लोक न्यूज बघणार सकाळी सकाळी. कुठं भूकंप आला, कुठं बॉम्ब पडला. अच्छा. तरुण इंस्टाग्राम बघणार, फेसबुक बघणार, सोशल मीडिया बघणार, फोन बघणार. मोबाईल कुठे आहे? बायबल कुठे आहे? चेंज करायचं. बायबल आता तिथं ठेवायचं. प्रांतकाळी मी प्रार्थना करेल आणि तू मला डायरेक्शन देशील. प्रांतकाळी तू माझी वाणी ऐकतोस. हे बघा, सकाळी प्रभू कधी ऐकतो? प्रांतकाळी. इन द मॉर्निंग व्हेन यू गेट अप, नो फोन. पहला काय करो? प्रभु मैं प्रार्थना करता हूँ, प्रभु बाइबल पढ़ता हूँ, क्योंकि रात को मुझे सुनना है आज तू क्या बात करेगा. आमेन. दिन भर से प्रभु से प्रार्थना करो हालेलुया. और रात में जाके बिस्तर में बैठो आमेन. और बस सुनो. अगर आज नहीं ऐकलं कोई बात नाही, उद्या परत बसा. येतोय का आवाज? थोडं वेळ लागेल थोडंसं यायला, कारण नवीन नवीन गोष्ट आहे तर थोडंसं वेळ लागतो ऐकायला. लगेचच ऐकणार नाही आपण, कारण आपली कान ते आता प्रभू काय करणार? रिपेअर करणार, जरासं उघडणार, सगळं साफसफाई करणार, नाही का? कचरा भरलेला सगळा डोक्या मेंदूत बिंदू सगळा कचरा बाहेर काढणार आणि मग प्रभू ऐकणार, मग प्रभू बोलणार आणि मग ऐकायला येणार क्लिअर. प्रेज लॉर्ड. इन द मॉर्निंग काय लिहिलंय परत? हे परमेश्वरा, प्रांतकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित करा. तुला सादर करीन. कसं करा? व्यवस्थित रचून. सिस्टमॅटिक. उठायचं, प्रार्थना, 2 गीत, आराधना, धन्यवाद, सगळ्या गोष्टी पद्धतशीर करा.
देयर इज अ वे दॅट गॉड विल टीच यू. येस मी नाही सांगणार, ते प्रभू तुम्हाला शिकवणार. हालेलुया. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कोणी पहिला भात खातो मग चपाती खातो. सगळेच जण एकसाथ चपात्या नाही खात, मग भात नाही खात. प्रत्येक जण पद्धत वेगळी असते. कोण पहिले पाणी पितं मग जेवतो. सो एव्हरीवन हॅज अ डिफरंट वेज. तर प्रभू तुम्हा प्रत्येकांची प्रार्थना स्टाईल इफेक्ट्स वेगळे वेगळे दिसणार. इफेक्ट पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? इफेक्ट्स पाहिजे मनुष्याच्या जीवनात. प्रेझेन्स पाहिजे, वॉकिंग पाहिजे, टॉकिंग पाहिजे. इम्पॉर्टंट पण आहे ते लिसनिंग. सो इन लॉर्ड विल लीड यू. सेकंड, दुसरी गोष्ट, टॉक टू गॉड कंटिन्यूली. कसं बोला? पहिले थेसलोनियन्स 5:17 मध्ये बघा, प्रे विदाउट किसिंग. पहिले थेसलोनियन्स 5:17 पहिले थेसलोनियन्स याचं 5:17 बघा. निरंतर प्रार्थना करा. हे बघा, हे दुसरा पॉइंट. सिस्टमॅटिक आणि कशी? निरंतर. इथं नाही म्हटलंय गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करा. आपण काय करतो? बाबा बसायला नाही आलं, गुडघ्यावर प्रेयर. प्रे कन्सिस्टंटली, फेलोशिप विथ द लॉर्ड. Continually pray. There is some time you should pray. Keep on praying. पहिले थेसलोनियन्स 5:17 प्रार्थना निरंतर करा म्हटलेलं आहे. हालेलुया. प्रार्थना गुडघ्यावर जाऊन प्रार्थना नाही, निरंतर प्रार्थना करा. आता तुम्ही कशी करता ते तुमच्यावरती. पद्धत मॅटर नाहीये, कन्सिस्टन्सीज मॅटर. कंटिन्यूली प्रारंभी सकाळी उठायचं आणि प्रार्थना करायची. कंटिन्यू करा ना, मग दिवसभर करा म्हटलंय. फक्त रात्रीला काम करा, ऐका. हालेलुया. प्रे कंटिन्यूली. प्रेज द लॉर्ड. देयर इज अ सिस्टमॅटिक प्लॅन. नाही का, जेव्हा डॉक्टर कडे जातो तेव्हा डायटिंगचा चार्ट देतो ना डॉक्टर. का आपल्याला म्हणतो पिझ्झा खा, बर्गर खा? आपल्याला म्हणतो का कोल्ड्रिंक प्या, घरचं जेवण नका जीव? बोलतो का? तो म्हटलं का कधी रोज कोल्ड्रिंक पिझ्झा पाणी नका पिऊ म्हणजे तुम्ही बरं होणार? असं बोलताय डॉक्टर? मग त्या गोष्टी आपल्याला जमतात, मग प्रार्थनेमध्ये का नाही जमत? है ना? वो तो करना है, इंपॉर्टेंट है ना. दरवाजे जो खुले ना ये सब बंद हो जाएंगे और ऐसे द्वार खुलेंगे जो आपने कभी देखे नहीं थे. सकाळी उठायचं, पहाटे प्रार्थना करायची आणि लगेच आमीन. जे झोपायचं डायरेक्ट. प्रे, कीप ऑन प्रेइंग. दिवसभर प्रार्थना करा, प्रे करो. मैं प्रभु को धन्यवाद देता हूं कि परमेश्वर ने मुझे कुछ तो नया सिखाया. I was praying, literally I was praying. I said, Lord, teach me something new and God tell me. परमेश्वराने सांगतो. देव कधी बोलतो? रात्री बोलतो आणि आपण ऐकतो. Pray without ceasing. Pray continually. हालेलुया. तिसरा पॉइंट, भजन संहिता 22 3 बघा. स्तोत्र 22:3, भजन संहिता इसका 22 3 देखो. परंतु तू जो इस्राएल की स्तुति के सिंहासन पर विराजमान है, हाँ, तू तो पवित्र है. हाँ. Praise the Lord. God's inhabited the praises of his people. भजन संहिता 22:3 लिहिलंय का? फिर से पढ़ेंगे मराठीमध्ये. काय लिहिलंय? तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या Worship तू daily. पवित्र आहेस. Worship daily. This is the point. In the morning, pray continually and start worshiping. इथंच देवाने बघा दिलं कशी प्रार्थना करायची. आराधना करा. Praise invites God's presence. देव कधी येतो माहिती का? आराधना. पहाटेची आराधना, सकाळची आराधना, त्या वेळेत प्रभू भेटायला येतो. मग आराधना करा. हालेलुया. जब पौल और सिलास बंधन में थे, अर्ली मॉर्निंग क्या किया? अर्ली मॉर्निंग किया ना? क्या मध्यरात्री म्हटले का मध्य सकाळी म्हटले? मध्यरात्री म्हणजे नवीन दिवस. आराधना केली ना. आणि मग काय झाले? दरवाजे उघडले.
म्हणजे तुमचे बंद असलेले द्वार उघडणार. आशीर्वादाचे द्वार, उन्नतीचे द्वार, प्रगतीचे द्वार, हे असे दरवाजे मग उघडणार. आराधना करा, रोज आराधना करा, फक्त संडेला नाही, आराधना रोज करा. एव्हरी डे कीप ऑन प्रेइंग. मी काय म्हटलं, काम करता करता काय करा, भाजी बनवता बनवता काय करा, पोछा मारता मारता काय करा, बोला कधीतरी. बोला हालेलुया. बाहेर जाता जाता काय करा, प्रार्थना करा. कधी कधी प्रार्थना पण करा. आणि रात्रीला काय करा, रात को क्या करो फिर, प्रभु बताएंगा. हालेलुया. वो जो बंधन है ना वो सब टूट जाएंगे, जो द्वार है वो खुल जाएंगे, वो जो चेन है आपके ऊपर, जो शैतान का कार्य, जो राज्य है वो खत्म हो जाएगा. और परमेश्वर की ग्रेस, परमेश्वर की महिमा आपके ऊपर आएगी. सिर्फ परमेश्वर के भवन में नहीं आएगा, आपके घर में भी, बाहर भी. परमेश्वर इज नॉट लिमिटेशन गॉड, ही इज हैबिटेशन गॉड. वो सब जगह है. नो फोन, नो टीव्ही, नो न्यूज, नो पेपर, काय नाही. सगळ्यात पहिले उठा, बायबलला शोधा, ते वाचा आणि प्रार्थना करा. सगळ्यात पहिले काम म्हणजे तेच करायचं. सगळ्यात पहिले, सबसे पहला उठ के बाइबल अगर रहेगा नजदीक तो खोलो, प्रेयर करो, पढ़ के प्रेयर करो. किस किस को पता है जॉन वेस्ली, पता है कैसे प्रेयर करता था? तुम्हाला शब्द नाही येणार, शारीरिक शब्द नाही येत, आत्मिक शब्द भरपूर येतात. एवढे येतात की आपल्याला तो वेळ नाही कळून जाणार किती वाजले. He was not reading, he was declaring the words. So when you pray, open the Bible, वाचा, डिक्लेअर करा. इफेक्टिव्ह प्रेयर आहे वो. इफेक्ट्स पाहिजे आपल्याला. आपण म्हणतो ना ह्याच्या लग्नामध्ये इफेक्ट्स केवढे भारी होते. इफेक्ट्स नाही का, आग, इकडून आग तिकडून आग. पिक्चर बघतो ना आपण, हिरोनी उडी मारली की मागे भूकंप होतो, है ना. तर तुमच्या जीवनामध्ये प्रेयर करा, भूकंप बघा. प्रेयर करा, आराधना करा. सकाळी यांनी बघा जमीन खालची, पायाची खालची कशी जमीन हालते. सकाळी उठा, गुडघ्यावर जा, मोबाईलला शोधू नका. पहिले म्हणा देवाचं वचन कुठे, हे हॅबिट लावा. सगळ्यात उठल्या म्हणायचं शालोम म्हणायचं सगळ्यात पहिले. गॉड विल चेंज यू. वो बदल देगा, परिस्थिति बदलेगा, जीवन बदलेगा, परिवार को बदलेगा. सिखाओ घर में, अब्राहम तुम हो, इसहाक को सिखाओ, याकूब अपने आप सीख जाएगा, है ना. अब्राहम ने किसको सिखाया? याकूब तक तो नहीं था वो. याकूब अपने आप किसके द्वारा? कंटिन्यू, वो परंपरा होती है. अनबिलीवर्स देखो, सुबह उठ के 7 बजे मंदिर में भागेंगे बच्चे को लेके. पहिले म्हणणार जा तिकडं, हे सगळ्या गोष्टी कर, मग घरात यायचं, मग पाणी प्यायचं. त्यांची एक परंपरा आहे. सब जन करते, तो हम तो जीवित बच्चे की खुदा है. हम नहीं कर सकते, हमको जाना पड़ेगा बाहर. प्रभु बोलते उठ, जिथं तो आहे तिथंच उठ, तयार कर, वेदी तयार कर. हालेलुया. प्रे, रीड द वर्ड ऑफ गॉड, डिक्लेअर एव्हरीथिंग. प्रभु बदलेगा. शालोम. आपण जागेवर उभे राहूया, प्रभुला धन्यवाद देऊया. खुदा बाप धन्यवाद देते आज के दिन के लिए. प्रभु आज जो तूने आज हमें सिखाया है प्रभु, the presence of the God is important. Lord, we should walk with you. दाऊद के जैसे तेरे मंदिर में, तेरे भवन में आज हमें बैठना है, सीखना है कुछ चीजें प्रभु तेरी ओर से. सीखा हमें प्रभु, ताकि मैं परमेश्वर और बढ़ू, ऐसे बढ़ू प्रभु. रबाबा शाकिया लबा नारस केंद्र में हुसके रबाहंदो लोबो. Lord, talk to me. Lord, lead me in the worship. Lord, give me your presence. Lord, तेरा रिलेशन बना, ताकि मैं तेरी रात को आवाज सुनूं और तेरे चरणों में बैठा रहूं. प्रभु परमेश्वर, आज की सेवकाई के लिए मैं धन्यवाद देता हूं. आज का पूरा ये वर्शिप, ये प्रार्थना, ये वचन आज एक सुगंध भेंट करके आज हम तुझे अर्पण करते. स्वीकार कर. प्रार्थना मसीह के नाम से करते,
सुन कबूल करना। सब जन कहेंगे आमीन, आमीन, आमीन।